नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला की आपली जीभ चटपटीत काहीतरी खायला मागते. तर जास्त करून पावसाळ्यामध्ये हे तळणीचे पदार्थ केले जाते आणि पाऊस सुरू झाला की काहीतरी खमंग खावंसं वाटतं. तर आज मी तुम्हाला ब्रेड पकोडे कसे तयार करायचे ते दाखवणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि पकोडे म्हटलं की चवीला खमंग लागतात, मस्त लागतात. तर पकोडे करण्यासाठी यामध्ये एक बटाट्याचा मसाला तयार केला जातो. तो कसा करायचा तेही तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर यामध्ये एक हिरवी चटणी केली जाते, ती कशी करायची ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर हे जे पकोडे आहेत, ब्रेड पकोडे म्हटलं, ब्रेडचा कोणताही पदार्थ असला की तो थोडा का होईना तेलकट होतोच. तर ते टाळण्यासाठी त्याचं बॅटर कसं तयार करायचं किंवा यामध्ये आणखी बऱ्याचशा टिप्स मी तुम्हाला देणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ब्रेड पकोडे करण्यासाठी सुरुवातीला आपण आलू मसाला तयार करून घेऊयात, म्हणजेच ब्रेड पकोड्यासाठी लागणारा स्टफिंग तयार करून घेऊयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे शिजलेली बटाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरून घेतलेला 1 चमचा लसूण, किसून घेतलेलं 1 चमचा आलं, 1 चमचा अख्खे धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, चवीनुसार लाल तिखट आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे. हे स्टफिंग करण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे, जिरं आणि बडीशोप घातलेले आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरवरती अर्धवट वाटून घ्यायचं आहे. मसाला वाटून झाला. आता गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये साधारण 2 चमचे एवढं तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला आपण घालूयात यामध्ये जिरं. जिरं छान तडतडलं की लसूण घालायचं आहे आणि आलं सुद्धा घालायचं आहे. हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. सुरुवातीला आलं लसूण परतून झालं की आता यामध्ये आपण वाटून घेतलेला हा मसाला 1 चमचा घालायचा आहे. आता यामध्ये आपण घालूयात चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. हे परत मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण शिजलेला बटाटा घालूया. बटाटी चांगली अशी हाताने मॅश करून घालायची आहे किंवा तुम्ही तुकडे करून मॅशरने मॅश करून घेतलं तरीही चालेल. आता हे व्यवस्थित हलवून घेऊयात. व्यवस्थित दाबून हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. मिक्स करत असताना कढईमध्येच आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने दाबून हा छान मॅश करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. सगळा मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपण चटपटीत चव येण्यासाठी थोडासा चाट मसाला घालूयात किंवा आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस. या तिन्हीपैकी तुम्ही काहीही घालू शकता. आणि यामध्ये आता आणखीन थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत हे मिक्स करून घेऊयात. चटपटीत असा आपला हा आलू मसाला म्हणजेच ब्रेड पकोडेचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हा मसाला प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊया. स्टफिंग आपलं तयार झालं. आता आपण एक हिरवी चटणी तयार करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आणि 10 ते 12 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. त्याचबरोबर 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ आणि 1 चमचाभर दही घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालूयात आणि याची
छानशी बारीक अशी चटणी वाटून घेऊया. मस्त अशी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. माफ करा, यामध्ये मी मिरची टाकायचे विसरले होते, पण जेव्हा मी हे वाटून घेतलं त्यावेळेस मी यामध्ये मिरची घातलेली आहे. तर तुम्ही सुद्धा आवर्जून यामध्ये मिरची घाला. तर एकदम चटपटीत अशी मस्त चटणी आपली तयार झालेली आहे. स्टफिंग तयार झालं, त्याचबरोबर आलू हिरवी चटणी सुद्धा तयार झालेली आहे. आता आपण ब्रेड पकोड्यासाठी लागणारं जे वरचं कोटिंग असतं, जे वरचं आवरण असतं, त्यासाठीच आपण हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर ते आपण भिजवून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, अगदी किंचितशी हळद आणि चवीनुसार मीठ. हळद जर जास्त झाली तर या पिठाचा रंग बदलेल, कारण यामध्ये आपण सोडा सुद्धा घालणार आहोत. आणि अगदी थोडासा हिंग घालूयात. हिंग घातल्यामुळे चव खूप मस्त येते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं एक सैलसर असं बॅटर तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकताय मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. इथे मी एक तुम्हाला टिप देईन, हे पीठ कसं तयार करायचं किंवा हे जे ब्रेड पकोडे आहेत ते तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं, तर हे जे आपण बॅटर तयार करतोय ते खूप पातळ करायचं नाही. नाहीतर काय होतं की ब्रेड हे बॅटर शोषून घेतो आणि नंतर तेलामध्ये सोडल्यानंतर ते ब्रेड तेल सुद्धा शोषून घेतो, त्यामुळे ते तेलकट होतात. तर थोडासा घट्ट असा थर ब्रेड वरती बसला पाहिजे. खूप जास्त घट्ट सुद्धा करू नका. अगदी हलकस तुम्ही पाहू शकता, याची कन्सिस्टन्सी पाहू शकताय. अशा पद्धतीने बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये अगदी थोडासा खायचा सोडा घालूयात. तुम्ही पाहू शकताय अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे, जास्त सोडा घालायचा नाही. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण ब्रेड पकोडे तयार करून घेऊया. सुरुवातीला आपण 2 ब्रेडच्या स्लाइस घेऊया. आता याच्यावरती हा आलू मसाला म्हणजे हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे एका बाजूनी. व्यवस्थित समप्रमाणात म्हणजे चहू बाजूनी एकसारखं आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं आवडतं त्यानुसार तुम्ही भरून घेतलं तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित हे भरून झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूला ही हिरवी चटणी लावून घ्यायची आहे. आता हा ब्रेड जो आहे तो याच्यावरती ठेवायचा आहे. इथं आपला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे. हाताने थोडस प्रेस करून घ्यायचंय आणि ब्रेड पकोडा म्हटलं की हा असा त्रिकोणी आकारामध्ये असतो, त्यामुळे आपण हा कट करून घेतोय. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये म्हणजेच असा कट करून घेतला तरी चालेल. मस्त. आता आपण हे पकोडे आहेत ते आपण तयार करून घेतलेलं बॅटर यामध्ये डीप करून घेऊयात किंवा बुडवून घेऊयात. व्यवस्थित याला पूर्ण कोट होईल असं आपल्याला हे बेसनचं बॅटर लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण असंच हे तेलामध्ये सोडून घेऊयात. सुरुवातीला थोडस बॅटर या तेलामध्ये सोडायचंय. तुम्ही पाहू शकताय लगेच वरती येते, याचा अर्थ तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण हे पकोडे सोडूयात. तेल चांगलं गरम झालं असेल तरच त्याला आकार सुद्धा खूप छान येतो. आणि मेन म्हणजे हे जे पकोडे आहेत ते तेलकट अजिबात होत नाहीत. त्यासाठी तेल चांगलं गरम होणं खूप गरजेचं आहे. आता आपण हे दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊयात. मस्त असे दोन्ही बाजूनी आपले पकोडे तळलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात.
आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे पकोडे सुद्धा तळून घेऊया। मस्त असे आपले ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। हे पकोडे अजिबात तेलकट दिसत नाही, तुम्हाला मी जवळून दाखवते। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील। एक आपण कट करून पाहूया, तर आतून हा कसा दिसतोय ते मी तुम्हाला दाखवते। पाहता क्षणी खावासा वाटेल किंवा तोंडाला पाणी सुटेल असा आपला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। एकदम मस्त दिसतोय, हिरवी चटणी सुद्धा एकदम चविष्ट तयार होते। त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने हा मसाला आलू मसाला तयार केलेला आहे तो सुद्धा चवीला भन्नाट लागतो। ही पद्धत वापरून नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। हा पकोडा तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा असाच खाल्ला तर चवीला एकदम मस्तच लागतो। या पद्धतीने नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। तर आजची ही ब्रेड पकोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।